नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 9th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्डचा 8वा धडा 8वा चॅप्टर ज्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री। ट्रिग्नोमेट्री मधला प्रॅक्टिस सेट 8.1 मित्रांनो आज आपण बघणार आहोत। तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे। आणि मित्रांनो, जर तुम्ही मराठी मीडियम मध्ये असाल आणि तुम्हाला ही व्हिडिओ मराठीतून बघायची असेल त्रिकोणमितीची तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले। डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि ही व्हिडिओ जी आहे ती मराठीमधून बघून घ्या। तर आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊयात, या चॅप्टरकडे। आता बघा या ठिकाणी या सराव संच 8.1 म्हणजे एक्सरसाइज नंबर 8.1 समजून घेण्याच्या अगोदर तीन महत्त्वाचे फॉर्म्युले इथे आपल्याला दिसतात। साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, तीन फॉर्म्युले। समजा जर का माझ्याकडे एक ट्रायंगल असेल, लक्षात घ्या बरं का, नीट समजून घ्या। हा ट्रायंगल आहे ज्याचं नाव आहे ए बी आणि सी आहे, ज्याच्यामध्ये समजा मी इथं म्हटलं थीटा, सी ला म्हटलं थीटा। तर सी च्या बाबतीमध्ये थीटा म्हटल्यानंतर पहिली गोष्ट आपल्याला या ट्रायंगल मध्ये एक समजून घ्यायची गोष्ट, आपल्याला बेसिक गोष्ट म्हणजे काय, ह्या तीन फॉर्म्युले माहिती पाहिजे। हे तीन फॉर्म्युले म्हणजे तीन रेशोज आहेत। तीन फॉर्म्युले म्हणजे काय, तीन रेशोज आहेत। साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा। हे रेशो कशाचे आहेत ते सांगतो तुम्हाला। आता या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा एसी जो आहे तो आपला काय झाला, हायपोटेनियस। बघा या ठिकाणी एसी काय झाला, आपला हायपोटेनियस, लक्षात घ्यायचं। हा एसी आपला हायपोटेनियस जो आहे ना तो फिक्स आहे भाऊ, ठीक आहे, झाला एसी ला हायपोटेनियस म्हणायचं। आता दुसरा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा, आता हा जर मी थीटा म्हटलं तर या थीटाच्या एबी जी आहे ती अपोजिट साइज आहे। एबी काय बाबा, अपोजिट साइड आहे। थीटाच्या काय बाबा, अपोजिट साइड आहे। ओके, ही जी एबी आहे ती थीटाच्या अपोजिट आहे, समोर दिसते की नाही, याच्या अपोजिट समोर दिसते, तिला म्हणायचं अपोजिट साइड। आणि बीसी काय बाबा, शेजारी आहे, शेजारी आहे, मग तिला काय म्हणायचं, ऍडजस्टंट साइड म्हणायचं। तिला काय म्हणायचं, ऍडजस्टंट साइड। या ठिकाणी आपल्याला इथं म्हणावं लागणार आहे तिला ऍडजस्टंट साइड। ओके, बघा ए डी जे ए सी, ऍडजस्टंट साइड। ओके, याला म्हणायचं ऍडजस्टंट साइड। तीन साइड लक्षात घ्या। पहिली साइड म्हणजे कर्ण, हायपोटेनियस। पहिला म्हणजे थीटा, हायपोटेनियस। हायपोटेनियस कोणाला म्हणतात, 90 डिग्रीच्या समोर जो आहे तो हायपोटेनियस। हा एसी झाला हायपोटेनियस आणि ही एबी झाली अपोजिट साइड आणि बीसी काय झाली बाबा, ऍडजस्टंट, शेजारी आहे म्हणून। मग त्यानुसार हे तीन फॉर्म्युला। आता याच्यामध्ये बघा इथे एक गडबड आहे बरं का, इथं मी बुक मधलाच फोटो काढला हा, पण इथं चुकलेलं आहे बरं का, इथं बुक मध्ये एक चुकलेली आहे गोष्ट। इथं अपोजिट नाही, इथं ऍडजस्टंट साइड आहे बरं का, लक्षात घ्या, इथं ऍडजस्टंट साइड। या ठिकाणी तीन फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजे। साइन, कॉस, टॅन। साइन थीटा म्हणजे काय, अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा डिवायडेड बाय हायपोटेनियस, म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस। काय, साइन थीटाचा फॉर्म्युला अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस। कॉस थीटाचा फॉर्म्युला ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस आणि टॅन थीटाचा फॉर्म्युला अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड। मग यानुसार हे तीन रेशो आपल्याला माहिती पाहिजे। साइन, कॉस, टॅन हे तीन रेशो, हे तीन फॉर्म्युला माहितीच पाहिजेत, कारण या वर्षी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, पुढच्या वर्षी 10th स्टँडर्डला सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत। नीट परत एकदा समजून घ्या। साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस। व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ साइन थीटा, रेशो ऑफ साइन थीटा। साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस। काय, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस आणि cos theta is equal to adjacent side upon hypotenuse. Cos theta is equal to adjacent side upon hypotenuse and tan theta is equal to opposite side upon adjacent side. Opposite side upon adjacent side. हे तीन फॉर्म्युले खूप इंपॉर्टंट, लक्षात घ्या। आता मला साइन थीटाचा रेशो या ट्रायंगल नुसार लिहायचा झाला तर साइन थीटा मी काय लिहिणार, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस। थीटाच्या अपोजिट कोण आहे बाबा, एबी आहे, डिवायडेड बाय हायपोटेनियस काय बाबा, तुमचा एसी आहे, असं फक्त या ठिकाणी लिहू शकतो। त्यानंतर आपला cos थीटाचा फॉर्म्युला काय, ऍडजस्टंट साइड अपॉन थीटा, ऍडजस्टंट साइड ऑफ थीटा अपॉन हायपोटेनियस। आता cos थीटा म्हणजे काय, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस। थीटाच्या ऍडजस्टंट म्हणजे शेजारची साइड कोण आहे बाबा, बीसी अपॉन इथं हायपोटेनियस एक आहे, एसी। त्याच्यानंतर टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड। आता थीटाच्या अपोजिट कोण आहे बाबा, एबी आणि ऍडजस्टंट साइड कोण बाबा, बीसी। अशा प्रकारे हे फॉर्म्युले आपल्याला लिहिता येऊ शकतात। पण एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा पॉइंट आहे। हा जर मी ट्रायंगल हाच पकडला, ज्याचं नाव आहे एबीसी, हाच पकडला आणि हा इथं थीटा तुम्ही इकडं पकडला तर सगळ्या गोष्टी चेंज होतात। आता जर मी ए कडे थीटा पकडला, एच्या बाबतीमध्ये जर विचार केला, एच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर एच्या अपोजिट साइड कोण होणार आहे, बीसी होणार, ही होणार तुमची अपोजिट साइड। ओके, अपोजिट साइड। तुमचा हायपोटेनियस जो आहे तो तोच राहणार, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही। हायपोटेनियस जिथं आहे तिथंच राहणार, त्याच्यात काय बदल नाही, कारण हायपोटेनियस म्हणजे साइड अपोजिट 90 डिग्री अँगल। मग आता अपोजिट साइड तुमची बदलली आणि ही ऍडजस्टंट साइड झाली, ऍडजस्टंट साइड झाली, म्हणजे तुम्हाला काय झालं, थीटा बदलला
थिटा बदलला की अपोजिट आणि ऍडजस्टंट साईड बदलते, पण हायपोटेनस तोच राहतो. जर कॉस बघा सी जर असेल, थिटा इथं असेल तर अपोजिट साईड ए बी, आणि थिटा जर इथं असेल तर अपोजिट साईड काय बी सी, ऍडजस्टंट साईड काय ए बी. हे लक्षात ठेवायचं. आता आपण काही एक्झाम्पल बघूयात जेणेकरून तुमच्या लक्षात राहील, तुम्हाला समजेल. प्रॅक्टिस सेट नंबर 8.1 कडे आपण जरा वळूयात. बघा हा पहिला क्वेश्चन आहे. याच्यात जर आपण लक्षात घेतला तर याच्यामध्ये पहिल्या क्वेश्चनमध्ये काही गोष्टी दिल्यात. पहिली गोष्ट मला काय काढायचं बाबा, साइन पी काढायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मला काय काढायचं बाबा, कॉस क्यू काढायचा आहे. बरं, साइन पी कॉस क्यू. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती आपल्याला काय करायचं, टॅन पी काढायचं आहे. ती टॅन पी काढायचं आहे. आणि चौथी गोष्ट टॅन क्यू सुद्धा आहे. टॅन क्यू सुद्धा आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला काढायच्यात. आपल्याला फॉर्म्युले माहिती पाहिजेत बरं का. साइन थिटाचा फॉर्म्युला, कॉस थिटाचा, टॅन थिटाचा. साइन थिटाचा काय बाबा, अपोजिट साइड अपॉन, बघा काय फॉर्म्युला होता, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ओके, हा फॉर्म्युला. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. ठीक आहे, हायपोटेनस. आणि त्याच्यानंतर टॅन थिटाचा फॉर्म्युला काय बाबा, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. शॉर्टकट मध्ये लिहितो मी, जागा कमी होणार. ठीक आहे. आता पुढे बघा तसं टॅन, आता ह्या टॅनचं ह्याचं नंतर आपण बघू, पहिला यांचा कार्यक्रम घेऊ. साइन पी अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट हायपोटेनस डिसाइडच करून टाका. हायपोटेनस कोण आहे तो डिसाइड करून टाका. हायपोटेनस कोण, साइड अपॉन 90 डिग्री. 90 डिग्रीचा अँगल तुमचा हा, त्याच्या इथं झाला तुमचा हायपोटेनस, हा झाला तुमचा हायपोटेनस. ओके, झाला बाबा, हा भाऊ इथं या ठिकाणी फिक्स झाला. आता माझ्या अपोजिट आणि ऍडजस्टंट साइड बदलत राहणार. टॅन पी च्या संदर्भात अपोजिट साइड कोण, टॅन पी माझा इथे, हा थिटा समजा तुमचा इथे, सॉरी साइन पी च्या बाबतीमध्ये अपोजिट साइड, या थिटाच्या अपोजिट कोण झालं, हा आपला थिटा आहे. आणि थिटाच्या अपोजिट कोण आहे बाबा, आर क्यू. म्हणजे इथं आर क्यू म्हणजे क्यू आर ही झाली अपोजिट साइड पी च्या बाबतीत. क्यू असतं तर त्याला अपोजिट साइड पी आर असते. आपण पी साइन पी काढतोय, पी च्या बाबतीत अपोजिट साइड आर क्यू म्हणजे क्यू आर, आणि डिवायडेड बाय हायपोटेनस. हायपोटेनस आपला पी क्यू फिक्स आहे, त्याला काय धक्का द्यायचा नाही, झाला विषय. त्याच्यानंतर साइन पी झाला, आता कॉस क्यू. कॉसच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर कॉसच्या बाबतीत कॉस क्यूचा विचार करायचा, म्हणजे तुमचा थिटा इथे. आता त्याच्याच बाबतीत ऍडजस्टंट साइड कुठली, ऍडजस्टंट म्हणजे शेजारची साइड बघा इथे ही आहे, मग ऍडजस्टंट साइड काय बाबा, आर क्यू म्हणजे क्यू आर, बरोबर. आणि डिवायडेड बाय हायपोटेनस काय, पी क्यू. बघा दोघांचे आन्सर सेमच वाटतात तुम्हाला, तुम्ही लक्षात घेतलं तर. झाला विषय संपला, एकदम सिंपल आहे. तिसरा टॅन पीच्या बाबतीत, आता थिटा तुमचा पी कडे येणार आहे बघा, थिटा पी. टॅन पीच्या बाबतीमध्ये फॉर्म्युला काय, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. आता अपोजिट साइड, पीच्या अपोजिट कोण बाबा, आर क्यू म्हणजे क्यू आर, डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड कुठली बाबा, ह्याच्या बाबतीत क्यूच्या बाबतीत ऍडजस्टंट साइड तुमची आली पी आर, क्यू आर अपॉन पी आर. लक्षात आलं, अपोजिट साइड क्यू आर अपॉन पी आर. जर समजा तुमचा थिटा इथं असता, समजा बघा टॅन क्यू, आता थिटा तुमचा इथं आहे, मग थिटा म्हणजे काय बाबा, अपोजिट साइड साइड. ओके, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. ओके, आता मला सांगा या टॅन क्यू जो थिटा इथे आहे त्याच्या अपोजिट कोण आहे बाबा, पी आर. मग इथं लिहायचं अपोजिट पी आर डिवायडेड बाय ऍडजस्टंट कोण आहे बाबा, शेजारी कोण आहे, आर क्यू म्हणजे क्यू आर. तर एकदम सिंपल विषय, फक्त 3 फॉर्म्युले, 3 रेशो माहिती पाहिजेत. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा. आणि नीट ऑब्झर्वेशन करायचं, डोकं लावायचं, थिटा कुठं आहे तुमचा हे लक्षात ठेवायचं. थिटा एकदा कुठं आहे समजलं की त्या बेसवरती तुम्हाला अपोजिट साइड, ऍडजस्टिंग साइड शोधता आली पाहिजे. या 2 गोष्टी आल्या, स्वतंत्र झाले तुम्ही समजायचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 कडे आपली गाडी वळूयात. बघा क्वेश्चन नंबर 2 सुद्धा इम्पॉर्टंट आहे, सगळेच प्रश्न आपण बघणार आहोत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. बघा इथं काय दिलं बाबा, पहिली गोष्ट साइन एक्स बरोबर. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा बाबा टॅन झेड, बरं का. साइन एक्स काढू पहिली गोष्ट साइन एक्स. बघा आता बघा या ठिकाणी तुमचा थिटा बाबा इथं दिलाय, हा थिटा दिलेला आहे वाय, पण तो वाय थिटा येतं इथं. हायपोटेनस पहिली गोष्ट फाइंड करून टाका, कोण आहे बाबा, त्याला फ्रीज करून टाका. हा बाबा तुमचा हायपोटेनस, हा झाला तुमचा हायपोटेनस बाबा, झाला फायनल झाला. चला याचं काम झालं, हा हायपोटेनस झाला. बाकी तुमच्या साईड जे आहे त्या तुम्ही आपण बघूयात काय करायचं ते. साइन एक्स, साइन थिटाचा फॉर्म्युला काय बाबा तुमचा, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ठीक आहे, हा लिहिला आपण. ओके झालं, लिहिलं अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. आता टॅन एक्सच्या बाबतीमध्ये, एक्स कुठे इथे, हा तुमचा एक्स थिटा,
त्याच्या बाबतीत अपोजिट साईड कोण बाबा, एक्सच्या समोर कोण आहे, एक वाय झेड आहे, मग लिहिली वाय झेड डिवायडेड बाय हायपोटेनस बघा हा आहे एक्स झेड लिहिला. त्याच्यानंतर वाय झेड किती आहे बाबा तुमचा ए आहे, मग ए लिहा. वाय झेड तुमचा ए आहे, ए लिहा. एक्स झेड काय सी आहे, सी लिहा. ए अपॉन सी म्हणजे तुमचा साइन एक्स इज इक्वल टू काय बाबा तुमच्याकडे आला ए अपॉन सी. संपला विषय. काय मोठा एव्हरेस्ट झेंडा नाही लावायचा. दुसरा आहे तुमच्याकडे टॅन झेड. टॅनचा फॉर्म्युला काय बाबा अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. ओके ॲडजस्टंट साइड झालं. आता मला सांगा टॅन झेड, आता याला सगळ्यांना रफ करू. झेडच्या बाबतीमध्ये झेड म्हणजे तुमचा थिटा इथं आहे. झेडच्या बाबतीत अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. झेडच्या बाबतीत अपोजिट साइड कुठली बाबा तुमची वाय एक्स म्हणजे एक्स वाय डिवायडेड बाय ॲडजस्टंट साइड म्हणजे शेजारची साइड कोण बाबा तुमच्याकडे आली वाय झेड. आता एक्स वाय काय बाबा एक्स वाय म्हणजे बी आणि वाय झेड म्हणजे ए म्हणजे इथं आली तुमच्याकडे बी अपॉन ए. एकदम सिंपल आहे बाबा. टॅन झेड इज इक्वल टू तुमच्याकडे आला बी अपॉन ए. काय मोठा विषयच नाही, एकदम विषय छोटा आहे, साधा सोपा विषय आहे, त्याला जास्त मोठा करायचाच नाहीये. पुढचा पॉईंट आहे आपल्याकडे कॉस एक्स. तिसरा आपल्याकडे कॉस एक्स. कॉसचा फॉर्म्युला काय बाबा ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. बरं आता कॉस एक्स, आता बाकी सगळे हे रफ करू. कॉस एक्स बाबा कुठं तुमचा इथं थिटा एक्स आहे. त्याच्या बाबतीत ॲडजस्टंट साइड म्हणजे शेजारी कोण आहे बाबा, या थिटाच्या शेजारी आपल्याकडे बी आहे ॲडजस्टंट आणि डिवायडेड बाय हायपोटेनियस. बी म्हणजे एक्स वाय आणि हायपोटेनियस आपला फिक्स आहे एक्स झेड. एक्स वाय किती बाबा बी आहे आणि एक्स झेड किती सी आहे, बी अपॉन सी. या ठिकाणी तुमचं आन्सर आलं बी अपॉन सी म्हणजे तुमच्याकडे कॉस एक्स इज इक्वल टू बी अपॉन सी आलं. संपला विषय. आता शेवटचा पॉईंट आपल्याकडे राहिला, शेवटचा एक राहिला रेशो कुठला टॅन एक्स. चौथा टॅन एक्स. टॅनचा फॉर्म्युला काय बाबा शॉर्टकटमध्ये लिहितो अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. ठीक आहे जागा कमी म्हणून अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टिंग साइड. ओ एस म्हणजे अपोजिट साइड, ए एस म्हणजे ॲडजस्टंट साइड. शॉर्टकटमध्ये लिहितो, परीक्षेला शॉर्टकट मारू नका, पूर्ण डिटेलमध्ये लिहायचं. माझ्याकडे आता आपल्याकडे वेळ कमी आहे, जागा कमी आहे, त्याच्यामुळे फटाफट आपण उरकून घेऊयात. पुढचा बघा टॅन एक्स. एक्सच्या बाबतीमध्ये हा एक्स इथं थिटा आहे, त्याच्या बाबतीत अपोजिट साइड कोण बाबा वाय झेड. टॅन एक्सच्या बाबतीत अपोजिट साइड बाबा तुमची कुठली वाय झेड डिवायडेड बाय ॲडजस्टंट साइड कुठली तुमची एक्स वाय. वाय एक्स म्हणजे एक्स वाय. वाय झेड किती आपल्याकडं, वाय झेड आपल्याकडे ए आहे आणि एक्स वाय अपॉन म्हणजे काय बी आहे, ए अपॉन बी. संपला विषय. एकदम सिंपल आहे मित्रांनो, हे क्वेश्चन एकदम सिंपल असतात. आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. एकदम सिंपल मुद्दा आहे, जास्त काय अवघड विषय नाही आहे. ओके पुढे जाऊयात आपण. पुढचा पॉईंट बघा या ठिकाणी थर्ड नंबरचा आपल्याकडे आहे. थर्ड नंबरच्या पॉईंटमध्ये आपण काय करू शकतो ते आता समजून घेऊयात. बघा थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा इथे. यात काय बाबा बघा इन राईट अँगल ट्रायंगल LMN याच्यामध्ये बघा एम किती 90 डिग्री आहे, एन 40 डिग्री आहे आणि एल 50 डिग्री आहे. ओके आता यानुसार आपल्याला करायचं. पहिला मुद्दा काय बाबा मी करणार साइन 50ची व्हॅल्यू मला काढायची आहे. साइन 50चा रेशो काढायचा. साइन 50 साइनचा फॉर्म्युला काय बाबा अपोजिट साइड काय बाबा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे तुमचा हायपोटेनियस. याच्यात हायपोटेनियस कोण असणार बाबा तुमचा हायपोटेनियस हा फिक्स आहे. हा तुमचा हायपोटेनियस जो फिक्स आहे त्याला काय धक्का द्यायचा, हा फिक्स LN फिक्स. आता बघा साइन 50 म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता 50च्या बाबतीमध्ये हा 50 आहे, त्याच्या बाबतीत अपोजिट साइड कोण आहे, 50च्या समोर कोण आहे, MN. संपला विषय बाबा, काय मोठा विषयच नाही, एकदम सिंपल आहे. डिवायडेड बाय हायपोटेनियस कोण LN फिक्स आहे, तो काय फिक्स आहे, तो काय बदलणार नाही. झाला. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय बाबा माझ्याकडे कॉस 50 बघा. कॉस 50 म्हणजे ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. मी शॉर्टकटमध्ये लिहितो बरं का, म्हणजे आपल्याला जास्त वेळ नको. हायपोटेनियस ॲडजस्टंट साइड कॉस 50च्या बाबतीत हा तर हायपोटेनियस आहे. ॲडजस्टंट म्हणजे शेजारी बाबा ही दिसते मला LM डिवायडेड बाय हायपोटेनियस कोण तुमचा LN 5 फिक्स आहे LN. त्याच्यानंतर तिसरा काय माझ्याकडे पॉईंट आहे की बाबा टॅन 40. आता टॅन 40च्या बाबतीत टॅन 40चा फॉर्म्युला काय बाबा अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. ओके अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. आता मला सांगा टॅन 40 हा बाबा तुमचा 40 आहे. 40ला पकडायचं, पहिला चोर पकडायचा आणि मग त्याच्या समोर कोण आहे बाबा, अपोजिट कोण आहे बाबा LM आहे. मग इथं लिहून टाका LM लिहा. आणि डिवायडेड बाय ॲडजस्टंट कोण आहे, शेजारी कोण आहे MN आहे, MN लिहा
MN. ओके, थिटा जिथे आहे तो पहिला थिटा फायनल करायचा, नंतर मग अपोजिट ॲडजस्टंट ज्या काही साईड आहेत त्या साईड आपल्या एकदम इमानदारीमध्ये लिहून घ्यायचा. ठीक आहे, आता पुढे जाऊया थोडंसं, एक मिनटं फक्त. हां, ओके. पुढचा बघा पॉईंट या ठिकाणी अजून एक आहे cos 40. cos 40 डिग्री. cos म्हणजे काय बाबा, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. ओके, आता मला सांगा ॲडजस्टंट साईड 40 इथं आहे, 40च्या शेजारी कोण आहे, ॲडजस्टंट कोण आहे, MN. tan 40 विचारलाय म्हणून इथं आली MN. डिवायडेड बाय हायपोटेनियस आपला LN फिक्स आहे, त्याला काय मी धक्का देणार नाही. तर अशा प्रकारे हा 3rd नंबरचा क्वेश्चन आहे. स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकताय तुम्ही. ओके, तर मित्रांनो आता थोडंसं पुढे जाऊयात. शेवटचा क्वेश्चन आता आपण बघूयात, पण शेवटचा क्वेश्चन बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक कमी आहे, तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा. आपला प्रत्येक लाईक आमच्यासाठी लय इम्पॉर्टंट असणार आहे. पुढे बघा या ठिकाणी, हां इथे बघा पहिला पॉईंट काय बाबा, आपल्याला काय करायचं, साइन अल्फा, कॉस अल्फा आणि टॅन अल्फा 3 गोष्टी काढायच्यात. बरोबर, साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा. आणि नंतर त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं, दुसरा पॉईंट जो आहे आपल्याकडं साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. ओके, या 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी काढायच्यात. आता एक समजून घ्या गोष्ट, अल्फा बीटा थिटा वगैरे त्या गोष्टी बाजूला ठेवा. अल्फा वगैरे आले की टेन्शन येतं. अल्फा कुठे इथे, आता हा जो ट्रायंगल आहे पूर्ण, या ट्रायंगलमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे 2 ट्रायंगल आहेत, राईट अँगल ट्रायंगल. एक हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आपल्याकडं, बरोबर, जो 1 नंबरचा, आणि हा 2 नंबरचा एक आहे. बरोबर, आता अल्फा कुठे आपला, तो बघा अल्फा माझा इथे, म्हणजे मला आता या राईट अँगल ट्रायंगलचाच वापर करावा लागणार आहे, याचाच विचार करायचा, बाकी काय विचार करायचा नाही पलीकडच्याचा. ओके, मग याच्यामध्ये हा आपला हायपोटेनस. ओके, हा हायपोटेनस फिक्स झाला तुमचा. हा याला काय म्हणतात हायपोटेनस, कारण साईड अपोजिट 90 डिग्री. ओके, आणि पलीकडच्या ट्रायंगलमध्ये हा हायपोटेनस असणार तुमचा PS. ठीक आहे, आता याच्यामध्ये अल्फाच्या बाबतीत बघ, पहिली गोष्ट साइन अल्फाचा फॉर्म्युला काय, साइनचा फॉर्म्युला काय बाबा, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. बरोबर, कॉस अल्फाचा फॉर्म्युला काय बाबा, ॲडजस्टंट साइड अपॉन, कॉस थिटाचा फॉर्म्युला ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. फॉर्म्युले फक्त पहिले लिहून घ्या, आन्सर आपोआप येईल. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय बाबा, अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. ओके, पहिली गोष्ट. साइन अल्फाच्या बाबतीत पहिला काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड कोण बाबा, PQ आहे, लिहून टाका ना बाबा PQ. हायपोटेनस कोण बाबा, तुमचा PR आहे, लिहून टाकलं PR, संपला विषय. कॉस अल्फा, ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. अल्फाच्या बाबतीत ॲडजस्टंट साइड कोण, शेजारी कोण आहे, RQ म्हणजे QR. अपॉन हायपोटेनस कोण आहे, PR आहे, या ठिकाणी लिहिलं PR. टॅन अल्फा, अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. आता अल्फाच्या अपोजिट कोण, PQ, आणि ॲडजस्टंट म्हणजे शेजारी कोण आहे, RQ आहे, RQ म्हणजेच QR. झाला विषय, एकदम सिंपल आहे, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आता या ठिकाणी दुसरा आता आपण बघूयात पलीकडचा ट्रायंगल, की बाबा थिटा काढायचा ना आपल्याला. आता साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा. थिटा कुठं, या ट्रायंगलमध्ये. मग तुमचा हायपोटेनस काय झाला बाबा, हा हायपोटेनस फ्रीज झाला तुमचा, हा बाबा हायपोटेनस. आता थिटाच्या बाबतीत ही झाली तुमची अपोजिट साइड. ओके, अपोजिट साइड झाली. ओके, ही झाली तुमची अपोजिट साइड आणि ही झाली तुमची ॲडजस्टंट साइड. ठीक आहे, ते बघू नंतर आता. ठीक आहे, बघा पहिली गोष्ट साइन थिटा, पहिले यांचे फॉर्म्युला लिहा. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. इथं बाबा ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे, हायपोटेनियस. आणि टॅन थिटाचा फॉर्म्युला अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. ओके, हा यस, फक्त एवढे फॉर्म्युला आपण या ठिकाणी काय केले, लिहून काढले. पहिलं फॉर्म्युला लिहा, म्हणजे नंतर कॅल्क्युलेशनला बरं पडतं. साइन थिटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता या थिटाच्या अपोजिट कोण आहे बाबा, समोर QS आहे, आणि डिवायडेड बाय आपला हायपोटेनियस PS फिक्स आहे. बरोबर, कॉस थिटा ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. याची ॲडजस्टंट साइड कुठली, PQ आहे, शेजारी कोण आहे, PQ आहे म्हणून PQ. डिवायडेड बाय हायपोटेनस काय PS आहे, PS लिहून काढला. त्याच्यानंतर टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. अपोजिट साइड कोण आहे बाबा, अपोजिट साइड आहे QS. ॲडजस्टंट साइड कोण आहे, शेजारी कोण आहे बाबा, PQ आहे, संपला विषय. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट नंबर तुमचा
प्रॅक्टिस सेट नंबर 8.1 झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 8.2 बघू. पण पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल ना भावांनो, तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.